कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुजोग महाराज की जय। जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मर्विती देवी कुबेरे तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजच माझे होत असे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्ममीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्तकाम तरी न मनु कोणा करावी म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्तु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक् परम तदेवाहं नमत्तोन्यदिति मे निश्चिता मतिः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 48 क्रमांकाचा समसमुच्चयवाद्याचे खंडन। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 48 क्रमांकाचा समसमुच्चयवाद्याचे खंडन। तर या कनिष्ठ अधिकाऱ्याला उपदेशाचा प्रकार ज्या तरंगामध्ये बघितलेला आहे तो म्हणजे हा 6वा तरंग पुरुषोत्तम मासामध्ये याच्या चिंतनाला आपण आरंभ केलेला आहे। यामध्ये 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून एक कथानक चालू झालेले ते म्हणजे आग्रदेवाचं स्वप्न। आणि त्या आग्रदेवाच्या स्वप्नामध्ये 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये त्यांनी प्रश्न विचारले 3 मी कोण, जगताचा कर्ता कोण आणि मुक्तीला हेतू कोण। त्यातील 29 ते 41 परिच्छेदामध्ये आपण म्हटलो एकंदर 12 परिच्छेदामध्ये मी कोण या प्रश्नाचं उत्तर भेटलं। कोण आहे तर मग तू एक आहेस, व्यापक आहेस, सच्चिदानंद असणारा ब्रह्मच तू आहे असं त्याचं उत्तर भेटलं। षडभाविकार रहित अनादि सनातन असा तू आहे। दुसरा प्रश्न होता जगताचा कर्ता कोण, त्याचं उत्तर 42 ते 44 अशा 3 परिच्छेदामध्ये दिलं। त्यामध्ये स्वभाववाद, जडवाद खंडित केला, चिदवादाची स्थापना करताना जीववाद खंडित करून ईश्वरवाद म्हणजे ईश्वरच जगताचा कर्ता आहे असं उत्तर भेटलं जेणे हे विश्व निर्मिले। आणि मग पुन्हा तिसरा प्रश्न आहे मुक्तीला हेतू कोण, तर त्याचं उत्तर मात्र 45 ते 50 या एकंदर 6 परिच्छेदामध्ये दिलेला आहे। त्यातील काही परिच्छेदाचा विचार आपण केला आणि उर्वरित परिच्छेदाचा विचार करणार आहोत। त्या 45 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये मुक्तीला हेतू कर्म किंवा उपासना नसून मुक्तीला हेतू ज्ञानच आहे। कारण बंध जर सत्य असता तर त्याची निवृत्ती कर्म उपासनेने झाली असते, पण बंध मिथ्या असल्यामुळे अर्थात अध्यस्त असल्यामुळे वेदांताचा सिद्धांत आहे अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान ज्ञानाने अधिष्ठान रूप तो होतो, म्हणजे त्याच्या अध्यस्त पदार्थाचे अधिष्ठान ज्ञानानेच निवृत्ती होते, म्हणून मोक्ष ज्ञानाने आहे असं सांगितलं। 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये कर्म हे मोक्षाचं साधन नाही कसं हे सांगितलं। कारण कर्मकर्त्याला कर्मापासून 5 फलं प्राप्त होतात, उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार अशी 5 फलं प्राप्त होतात। पण मोक्ष हा स्वयंसिद्ध असल्यामुळे त्याची उत्पत्ती करायची नाही। बरं तो अनादि अनंत असल्यामुळे त्याचा नाशही करायचा नाही। बंधाचा नाश करायचा म्हणला तर बंध मिथ्या असल्यामुळे अधिष्ठान ज्ञानाने त्याचा नाश होईल, कर्म उपासनेने नाही। प्राप्ती म्हणाल तर जसं गमन आणि ग्रामांतराची म्हणजे गमन क्रिया केली तर ग्रामाची प्राप्ती होते, पण इथे मोक्ष म्हणजेच मुक्ती म्हणजेच आत्मा हा तो परिच्छिन्न नाही आणि स्वतःहून भिन्न नाही, म्हणून प्राप्तिरूपी फलाचाही उपयोग मुमुक्षूला नाही। त्याच पद्धतीने विकार म्हटलं तर आत्मा निर्विकार आहे। जसं तांदूळ पातेल्यात टाकून गॅसवर ठेवले तर त्याचा विकार भात प्राप्त होतो, पण आत्मा निर्विकार असल्यामुळे विकाररूपी फलाची मुमुक्षूला अपेक्षा नाही। आणि दोषापनय गुणाधान अशा 2 पद्धतीचा जो संस्कार आहे तो संस्कार जर म्हणाल तर दोषापनय संस्कार करायचा म्हणाल तर मुमुक्षूला अंतकरणगत दोष घालायचे म्हणाल तर ते पूर्वी घालवलेलीच आहे। आणि अज्ञान किंवा बंधरूपी दोष घालवायचा म्हणाल तर तो मिथ्या असल्यामुळे त्याची ज्ञानाने त्याची निवृत्ती होईल, क्रियेने नाही।
आणि दोष म्हणताना घालवायचं म्हणतानाच हीच वदतो व्याघात, कारण आत्मा निर्विकार आहे, त्याच्यामुळे त्याचा दोष घालणार कसा? हे शांत बसणार. आत्मा निर्विकार असल्यामुळे त्याचा दोष घालणार कसा? म्हणून तिथे दोष आपल्याने संस्कारसुद्धा नाही. आणि गुणाधान संस्कार जर म्हटलं तर आत्मा निर्गुण आहे, मग त्या ठिकाणी गुणाधान संस्कार करणार कसा? या पद्धतीने कर्मकर्त्याला कर्मापासून जी 5 फलं प्राप्त होतात त्याची अपेक्षा मुमुक्षूला नाही. नंतर यत् कृतकम तद अनित्यम, कर्माचं फल जर मोक्ष मानला तसं कुष्यादी कर्माचं सस्यादी फलं, यज्ञादी कर्माची स्वर्गादी फलं ही अनित्य आहे. तसा कर्माचं फल मोक्ष मानला तर मोक्ष अनित्य होईल. शिवाय मोक्ष याची देही याची डोळा असा आहे, आणि कर्म उपासनेचं फल लोकांतराची प्राप्ती देह पातानंतर आहे. म्हणजे शास्त्र साधनाला सुद्धा व्यर्थत्व येईल. येनकेन प्रकाराने उपासनासुद्धा मानसिक कर्मच असल्यामुळे कर्म व उपासनेचं फल मोक्ष नाही. हा विषय आपण 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये बघितला. आणि कालच्या पाठामध्ये 47 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये 2 वाद समोर आपले आले. त्यामध्ये आजातवाद, परिणामवाद, विवर्तवाद याची लक्षणं आपण पाहिली. ज्याच्यामध्ये प्रतीती सिद्धी दोन्ही नाही तो आजातवाद म्हणालो, प्रतीती सिद्धी दोन्ही आहे तो परिणामवाद म्हणालो, प्रतीती आहे पण सिद्धी नाही तो विवर्तवाद आहे, प्रतीती नाही पण सिद्ध आहे स्वयंसिद्ध आहे ते आपलं स्वरूप आहे, तिथपर्यंत जाण्याकरता वादे जे आहे ते तत्वबोधा. त्याचप्रमाणे सृष्टीदृष्टीवाद व दृष्टीसृष्टीवाद हे आपण बघून आलो. ज्याच्यामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता असते तो सृष्टीदृष्टीवाद आहे, ज्यामध्ये पदार्थाला ज्ञात सत्ता असते तो दृष्टीसृष्टीवाद आहे. त्याचप्रमाणे औषधवाद, आभासवाद, बिंबप्रतिबिंबवाद, अंतकरण व आपला माया व अविद्या अवच्छिन्न चैतन्याला जीव ईश्वर म्हणावं औषधवाद आहे, आणि साभास माया व अविद्या अवच्छिन्न चैतन्याला जीव ईश्वर म्हणावं हा आभासवाद आहे. आणि आज्ञान एकच उपाधी मानून बिंबस्थानी ईश्वर आणि प्रतिबिंबस्थानी जीव आणि मुखस्थानी ब्रह्म असा विचार करणारा बिंब प्रतिबिंबवाद आहे. असे जे अनेक वाद पाहिले त्यात आपण काल 2 वाद बघितले, समसमुच्चयवाद आणि क्रमसमुच्चयवाद. कशाला म्हणतात समसमुच्चयवाद, कशाला म्हणतात क्रमसमुच्चयवाद? तर ज्याच्यामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान हे तिन्ही युगपत मुक्तीला मोक्षाला हेतू आहे असं ज्या वादामध्ये प्रतिपादन केलं जातं त्याला समसमुच्चयवाद असं म्हणतात. आणि अगोदर चित्तशे शुद्ध हे कर्म नतू वस्तू उपलब्ध आहे, अंतकरणातील मलदोषाची निवृत्ती करता निष्काम कर्म, अंतकरणातील विक्षिप्त दोषाची निवृत्ती करता निष्काम उपासना, आणि स्वरूपाचं ज्ञान संपादन करण्याकरता मग आत्मत्वाने ब्रह्माची ओळख होण्याकरता जीवशिव ऐक्य ज्ञान असा क्रमाने विचार केला जातो त्याला क्रमसमुच्चय असं म्हणतात. आणि मग प्राचीन वृत्तिकार जे ब्रह्मसूत्राचे टीकाकार आहे त्यांच्या मते समसमुच्चयवाद स्वीकारला पाहिजे. आणि समसमुच्चयवादाच्या स्वीकृतीकरता 1 नाही 2 नाही तर समसमुच्चयवादाचं मंडन काल त्यांनी 4 दृष्टांताद्वारा केलं. पहिला दृष्टांत दिला पक्षी वृक्षाचा, दुसरा दृष्टांत दिला रामेश्वर सेतू दर्शनाचा, तिसरा दृष्टांत दिला जलसिंचनाचा, आणि चौथा दृष्टांत दिला हा बटू वेदपाठकांचा. मग ह्या 4 दृष्टांतात त्यांनी सांगितलं की पहिल्या दृष्टांतात जसं पक्षाला वृक्षापर्यंत जाऊन फळाचं आस्वादन करायचं असेल तर 2 पंख लागतात, तसं मुमुक्षरूपी पक्षाला ब्रह्मरूपी वृक्षापर्यंत जाऊन त्यातील जीवनमुक्तीरूपी मोक्षरूपी फळाचा आस्वादन करायचं असेल तर ज्ञानरूपी एक पक्ष, आणि उपासनासुद्धा मानसिक कर्म असल्यामुळे कर्म उपासण्याचा हा एक दुसरा पंख, आणि मगच तो उड्डाण करून चिदाकाशात जाऊन मोक्षरूपी फलाचं आस्वादन करेल. म्हणून समसमुच्चयवाद स्वीकारा. दुसरा दृष्टांत देण्याला रामेश्वर सेतू दर्शनाचा. त्यामध्ये रामेश्वर सेतू दर्शनाने पापाची निवृत्ती होते, पण कधी भक्तीचं वर्तमान गमन कर्म केलं तर. कारण तिथं दर्शन हे एक प्रकारचं ज्ञानस्वरूप आहे आणि भक्तीचं वर्तमान गमन हे कर्मस्वरूप आहे, आणि या दोन्हीद्वाराच पापाची निवृत्तीरूपी फल प्राप्त होतं, अन्यथा नाही. अगदी तशाच पद्धतीने मुमुक्षुलासुद्धा जर मोक्षरूपी फल प्राप्त करून घ्यायचं असेल तर ब्रह्माचं आत्मत्वाने दर्शन हे ज्ञानस्वरूप आहे आणि भक्तीचं वर्तमान गमन हे कर्मस्वरूप आहे. अशा दोन्हीशिवाय किंवा एखादा भक्तीचं वर्तमान गमन केलं नाही आणि तिथपर्यंत गेला नाही तर त्याला मोक्षरूपी फल प्राप्त होत नाही. म्हणून भक्तीचं वर्तमान गमन रूपी कर्म केलं तरच मोक्षरूपी फल प्राप्त होईल असं रामेश्वर सेतू दर्शनाने याच्या दृष्टांताने त्यांनी पटवून दिलं. आणि तिसरं म्हणजे हे 2 दृष्टांत समसमुच्चयवाद कसा कर्म उपासना ज्ञान हे तिन्ही युगपत मुक्तीला हेतू आहे असं माना, किंवा ज्ञानाचं रक्षण करण्याकरता आणि त्याला मोक्ष म्हणजे ज्ञानरूपी वृक्षाचं रक्षण आणि त्याला रक्षणार्थ आणि त्याचा फल निष्पदानार्थ
तुम्ही जलसिंचन रूपी कर्म उपासनेचा स्वीकार करा. हा सिद्धांत सांगण्याकरता पुन्हा 2 दृष्टांत दिले होते. तो म्हणजे असा की चित्त शुद्ध चित्तातच ज्ञान होतं, हे तर उभय पक्षाला मान्य आहे, समसमुच्चयवाद आणि क्रमसमुच्चयवाद. आणि मग शुद्ध चित्तात ज्ञान होतं हा उभय पक्षाला मान्य असणारा जो वाद आहे, त्याच्यामध्ये केवळ ज्ञानाने जे मोक्ष मानतात वेदांती, त्यांनी देखील कर्म उपासनेचा स्वीकार अगोदर केलेलाच आहे. कशाकरता? जैसे मोक्ष देईल ज्ञान येतं किरण आहे अनपरी थारे आहे शिवन शुद्ध व्हावे. चित्त शुद्ध आणि स्थिर झालं तर त्याच्यामध्येच काय होतं? ज्ञान होतं. आणि मग तुम्ही जसं ज्ञानाला हेतू कर्म उपासना मानता तसं मोक्षालाही माना. आणि का माना? मग जलसिंचनाचा दृष्टांत. जलसिंचन हे वृक्ष उत्पत्ती आणि फल निष्पत्ती या दोन्हीला हेतू कोण आहे? जलसिंचन आहे. वृक्ष उत्पत्ती फलनिष्पत्ती दोन्हीला हेतू जसं जलसिंचन आहे तसंच इकडे इथं बस, उठ उठ लवकर ये. सर पुढे. आता शांत बसायचं नाही तर मी पटके दिला. हां, जलसिंचन जसं वृक्ष उत्पत्ती आणि फलनिष्पत्ती या दोन्हीला हेतू कोण आहे आपल्याकडे? जलसिंचन आहे. मग जलसिंचन हे जर जलसिंचन केलं, वृक्ष उत्पन्न झाला, पण त्याला पुन्हा जलसिंचन केलं नाही तर तो वृक्ष काय होईल? सुकलेल्या भूमीतला तो वृक्ष सुकून जाईल. तसं अंतकरणरूपी भूमीमध्ये बोधरूपी वृक्ष हा निष्काम कर्म उपासनारूपी जलसिंचनाने उत्पन्न झाला, पण मधल्या काळात त्याला फलनिष्पत्ती होण्यापूर्वी, मोक्षरूपी फल पर्यावसाय होण्यापूर्वी जर जलसिंचन कर्म उपासनारूपी जलसिंचन बंद केलं तर ते अंतकरण पुन्हा चंचल आणि मलिन होईल. म्हणजे हीच त्याचा सुकलेलापणा आहे आणि तो वृक्ष सुकून गेल्याच्यानंतर मोक्षरूपी साधकाला मोक्षरूपी फल प्राप्त होणार नाही. म्हणून पुन्हा देखील त्याने निष्काम कर्म उपासना ज्ञान रक्षणार्थ तरी केलं पाहिजे. दुसरं कारण, ज्ञानोत्तर ज्ञानी महात्मेसुद्धा कर्म उपासनाचं अनुष्ठान करताना दिसतात. आणि तिसरं कारण, जसं की त्या शुद्ध पवित्र भूमीमध्ये वेदपाठक भटू ब्राह्मण राहतात, पण ती भूमी काही काळाने काही कारणास्तव अशुद्ध झाली तर त्याचा ते त्याग करून निघून जातात. तसे शुद्ध आणि पवित्र अंतकरणाने मध्ये हा ज्ञानरूपी वृक्ष किंवा ज्ञानरूपी भटू राहील. पण तीच भूमी निष्काम कर्म उपासनेचा त्याग केल्यामुळे मलविक्षेपादी दोषाने ती दूषित झाली तर ते ज्ञानरूपी बटू तिथून निघून जाईल आणि मग मोक्षरूपी फलाचा लाभ तुम्हाला प्राप्त होणार नाही. मग कर्म उपासना याचं सहचार्याने अनुष्ठान केलं पाहिजे असं प्रतिपादन कालपर्यंत समसमुच्चयवादाने केलं. पण मग आता या समसमुच्चयवादाचं खंडन या 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. तो विषय आपण पाहणार आहोत. त्याचा थोडासा अगोदर एक आशय बघून मग आपण विषय पुढे पाहूया. तर आशय असा आहे की सिद्धांती म्हणजे क्रमसमुच्चय मानणारे वेदांती त्या पूर्व पक्षाला सांगतात की असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे कर्म उपासनेचा वेदांतामध्ये स्वरूपतः त्याग आहे असं मात्र नाही. पण ते परंपरेने जरी मोक्षाला हेतू असले आणि आरंभाच्या काळात चित्ताच्या शुद्धीकरता कर्माचं अनुष्ठान, विक्षेप दोषाची निवृत्ती करता उपासनेचं अनुष्ठान याचा जरी आम्ही स्वीकार केला, पण ज्या वेळेला श्रवणाद्वारा ज्ञान प्राप्त करून घ्यायचे अशा वेळेला कर्म उपासनेचं सत्यत्वाने अनुष्ठान जर करत राहिला तर तोच एक प्रकारचा प्रतिबंध होईल. म्हणून अशा वेळेला सोबत याचं सहचार्याने अनुष्ठान असं समसमुच्चयवाद स्वीकारता येत नाही. मुळात का? तर असं आहे की कर्माचा अधिकारी कोण आहे आणि कोण नाही हा विवेक तुम्ही पहिला जाणून घेतला पाहिजे असं सिद्धांती आता या समसमुच्चयवाद प्राचीन वृत्तिकाराला बोलतात. कर्माचा अधिकारी कोण आहे आणि कोण नाही, म्हणजे अधिकाऱ्याचा फलाचा संबंध असतो, प्राप्य प्रापक भाव संबंध. त्यात अधिकारी प्रापक आहे, फल प्राप्य आहे. आणि आपण नेहमीच पाहत आलो बाबांचं वाक्य की अनाधिकाऱ्याने एखादं कार्य केलं तर त्याला फल तर प्राप्त होत नाही, पण प्राय त्याची फजिती होते. आणि अधिकारी होऊन कार्य केलं तर फजिती होत नाही, त्याला फल प्राप्त होतं. मग कर्माचा अधिकारी कोण आहे आणि कोण नाही, तर दोघे जण कर्माचे अधिकारी नाही आणि एक जण कर्माचा अधिकारी आहे. आता दोघे जण कर्माचे अधिकारी कोण नाही, तर चार्वाक आणि वेदांती हे कर्माचे अधिकारी नाही. मग कोण कर्माचा अधिकारी आहे, तर कर्मठ पुरुष किंवा कर्मजडही नाही, पण कर्मठ पुरुष हा कर्माचा अधिकारी आहे जो कर्माने मोक्ष मानतो. आता हे दोघे का नाही आणि एक का आहे याचा विचार आपण पाहू. तर असा आहे, देहाहून आत्मा भिन्न जाणतो आणि करता भोगता मानतो तो कर्माचा अधिकारी आहे. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, सुवर्ण वाक्य बाबांच्या मुखातलं.
देहाहून आत्मा भिन्न जाणतो आणि त्याच आत्म्याला करता भोगता मानतो, तो कर्माचा अधिकारी आहे. आता हे दोघे का नाही, वेदांती आणि कर्मठ पूर्वमीमांसक दोघे कर्माचे अधिकारी का नाही? तर त्यातला जो चार्वाक आहे तो आत्म्याला करता भोगता मानतो, पण पहिलं वाक्य देहाहून भिन्न जाणत नाही. देहखंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या प्रतिप्रमा डोळूची नेणे. जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण त्याची मुक्ती पाषांड्याची. त्याचं तत्वज्ञानाचे यावत जीवम सुखम जीवे तृणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतसे देशे पुनरागमनम कुतः, असं तो म्हणतो ना. याचा अर्थ तो आत्म्याला करता भोगता मानतो, पण काय जाणत नाही, देहाहून भिन्न आत्मा जाणत नाही. आणि वरकड कोठे काही नाही, एक आहे एक नाही असं चालत नाही. कर्माच्या अधिकारामध्ये देहाहून भिन्न जाणत असेल आणि करता भोगता मानत नसेल तरी अधिकारी नाही, आणि करता भोगता मानत असेल देहाहून भिन्न जाणत नसेल तोही अधिकारी नाही. करता भोगता मानत नाही, देहाहून भिन्न जाणत नाही, तो तर नास्तिक नाहीच नाही, म्हणजे चार्वाक तसा नास्तिकच आहे. पण किमान दर्शनकारामध्ये त्याची स्वीकृती केली ना. म्हणजे बौद्ध जे एक शून्यम शून्य म्हटल्याच्या नंतर काय प्रसंगच नाही त्यांच्या ठिकाणी. पण चार्वाकाला द्वादश दर्शनामध्ये बौद्धाला तसं घेतलेलं, तसं चार्वाकाला सुद्धा काय घेतलं, कारण तो आत्मा या शब्दाचा प्रयोग तरी त्याने केला, पण तो देहाहून आत्मा भिन्न जाणत नाही. करता भोगता मानतो पण देहाहून आत्मा भिन्न जाणत नाही, म्हणून चार्वाक कर्माचा अधिकारी नाही. कारण चार्वाकाच्या मते भस्मीभूतसे देशे पुनरागमनम कुतः, ज्याने पाप पुण्याचा करता असणारा जो आत्मा आहे तो इथेच जळून त्याची 4 चिमटा राग झाल्याच्या नंतर लोकांतराला जाणारा कोण आहे? बरं, त्याचं प्रमाण एकच प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण. चक्षुर्मेव सत्यम, डोळ्याला दिसतं ते सत्य, जे डोळ्याला दिसत नाही ते पाप पुण्य बोल थाप आहे, स्वर्ग नरक म्हणजे मिथ्या कल्पना आहे, तो मानतच नाही. म्हणून तो जरी आत्म्याला करता भोगता मानत असला तरी देहाहून भिन्न जाणत नाही. देहखंडानाम आत्मा हे तत्वज्ञान त्याचं असल्यामुळे असा नास्तिक दर्शनकार चार्वाक किंवा तत्सदृशी जे कोणी असतील ते कर्माचे अधिकारी नाही. त्याचप्रमाणे वेदांती कर्माचा अधिकारी नाही. अहो म्हणले वेदांती तर देहाहून आत्मा भिन्न जाणतो, हो जाणतो, पण पुढचं नाही ना, तो करता भोगता मानला पाहिजे. तर तो देहाहून भिन्न जाणतो पण करता भोगता मानत नाही, अकर्ता अभोक्ता असं मानतो. म्हणून वेदांती कर्माचा अधिकारी नाही, कारण तो देहाहून आत्मा भिन्न जाणतो पण काय मानत नाही, करता भोगता मानत नाही, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. चार्वाक तो करता भोगता मानतो पण देहाहून भिन्न जाणत नाही, म्हणून कर्माचा अधिकारी नाही. आणि वेदांती देहाहून आत्मा भिन्न जाणतो पण करता भोगता मानत नाही, म्हणून कर्माचा अधिकारी नाही. मग कर्माचा अधिकारी कोण आहे? जो देहाहून भिन्न जाणतो आणि करता भोगता मानतो, तो कर्माचा अधिकारी आहे. पूर्वमीमांसक कर्मठ आहे, कर्माने मोक्ष मानतो. म्हणून ते संसारी जन्मे जे यज्ञाते कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर अशत एक जन्मा जन्मनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणू नये, असं म्हणताना आता कष्ट होईल थोडा त्रास गुण हमखास वैद्यबाबाचं वाक्य. तसं आता तुम्ही कर्म करताना तुम्हाला क्लेश होईल, पण स्वर्गाचं मनोहर त्रैविद्यमां सोम पापोत पापा यज्ञनिष्ठा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यवासादे सुरेंद्र लोकमश्नंती दिव्याने दिव्य दिव्य भुवान. जे गावी खिल्लारे कामधेनूची चिंतामणीच्या सडका कल्पतरूच्या बागा, हे दिव्य असणारं किंवा सत्य लोकाचा अधिपती, हे सगळं सुख तुम्हाला प्राप्त होईल. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, हे कर्म आवर्जून करा. पण कर्म करा म्हणताना हा देह तरी इथे पडला, मग ते स्वर्गातला भोग घेण्याकरता वा सत्य लोकातला अधिपतीचा भोग घेण्याकरता किंवा ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण म्हणीन तिने वैकुंठ भुवनी घर केले, तेथलं वैकुंठातलं सर्वकथा समीपता स्वरूपता अधिकृत मुक्तीचं सुख भोगण्याकरता हा देह तर इथेच पडला. मग तिथे जाणारा आणि तो सुख भोगणारा देवान आत्मा भिन्नच मानला पाहिजे ना. म्हणून ह्या कर्मठ जे कर्माने मोक्ष मानतात हे काय करतात, देवान आत्मा भिन्न जाणतात आणि भिन्न जाणून इथे कर्म केल्याच्या नंतर तिथे भोगतो, म्हणजे कर्म करताना भोगता करता भोगता त्याला मानतात. मग देवान आत्मा भिन्न जाणणारा आणि करता भोगता मानणारा तो कर्माचा अधिकारी आहे. आणि असा कोण आहे? कर्मठ आहे. कर्मठ आहे, कर्मजड वा कर्मठ. त्याच्यात 2 प्रकार, कर्मठ आणि कर्मठ जड. कर्मजड कोणाला म्हणतात? पिछेशी आई आगे ढकलती, मागून आलं पुढे सरकून दिलं, त्याला कर्मजड म्हणतात. का करायचं, कशाकरता करायचं, काही हा विचार नाही, करायचं म्हणून करायचं. त्यांना विचारलं असं का करता? म्हणजे काही नाही, आमचे वडील करत होते म्हणून आम्ही करतो. आपण मागे एकदा गोष्ट बोललो होतो, इथे बोललो का तिकडे बोललो आठवत नाही, पण गोष्ट अशी का गावामध्ये अख्खं गाव रडत होतं. अख्खं गाव रडतं, अगदी रोडपर्यंत सगळे रडतात. गुरु शिष्य समोरून चालले आणि सगळे रडतात. का रडत असावे? इतकं सगळ्याला विकोपाचं दुःख झालं. काय कारण असो? अख्खं गाव, 4 लोकांनी 2 लोकांनी रडणं ठीक आहे, अख्खं गाव रडतं, काय प्रकार आहे? ते रोडवरच्या काय माता भगिनी काही पुरुष रडतात. त्यांना विचारलं तुम्ही का रडता? ते म्हटले आम्हाला माहिती नाही. माहिती नाही मग रडता का? नाही म्हटले ते समोरचे रडतात ना म्हणून आम्ही रडतो. मग त्यांच्याकडे समोर करता करता ते गडीत गेले, गडीवर गेले, गडीवरच्या त्या आतल्या त्या दालनात गेले. वाड्यातले रडतात म्हणले, मधल्या खोलीत रडतात म्हणले, आतल्या गाभाऱ्यातल्या. तिथे गेल्याच्या नंतर तिथेही 4-5 म्हाताऱ्या खाली आहेत, एक म्हातारी वर बसलेली आहे, ती रडते, खालचे रडतात. मग
त्यांना विचारलं खालच्याला तुम्ही का रडतात, म्हणले वरची आजी रडते म्हणून. त्या आजीला विचारलं तू का रडतेस, तिने सांगितलं थांब 1 मिनटं. मग 1 मिनटं म्हटल्याच्या नंतर ती वर अशी उभे राहिली, हात पुरत नाही म्हणून एका डब्यावर चढली आणि वरून एक बास्केट काढलं, त्यातून एक कागद काढला, पत्र काढलं आणि ते पत्र दिलं. म्हटलं हे मला पत्र वाचता येत नाही म्हणून मी रडते. मग तिला विचारलं मग आता रडली का थांबली, ती म्हणली मला रडायला अख्खं गाव मदत करते पण मी रडते का मात्र हे विचारलं कोणी तयार नाही. मग हे विचारलं का नाही, हे सगळे कर्म जड आहेत, करायचं म्हणून करायचं. त्याला म्हणतो एक कुत्रा ओरडला की सगळे रात्रीची इवळायला मदत करतात, तसा प्रकार तो झाला तर त्याला कर्मजड म्हणायचं. आणि कर्मठ कोणाला म्हणायचं, कर्मानेच मोक्ष, जी विशेषतम समाहा, कर्मानेच आपल्याला काय होणार आहे, मुक्ती होणार आहे, त्याला कर्मठ म्हणतात. आणि असा जो कर्मठ आहे तो कर्माचा अधिकारी आहे. कर्मानेच मोक्ष मानणारा, देवानं आत्मा भिन्न जाणणारा आणि त्याला कर्ता भोक्ता मानणारा तो कर्माचा अधिकारी आहे. पण वेदांती देवानं आत्मा भिन्न जाणतो पण कर्ता भोक्ता मानत नाही, अकर्ता भोक्ता मानतो म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. आणि चार्वक देवानं आत्मा भिन्न जाणतच नाही, भले कर्ता भोक्ता मानत असला तरी, म्हणून तोही कर्माचा अधिकारी नाही. आता यातून लक्षात आलं आपल्याला कर्माचा अधिकारी कोण आहे आणि कोण नाही. दुसरी गोष्ट अशी आहे का कर्माशिवाय कर्माचा अधिकारी म्हणलं का त्याला त्रिपुटीचं भिन्न रूपाने प्रतीती आली पाहिजे. मी करता आहे, यज्ञाधिक हे माझं कर्म आहे आणि स्वर्गाधिक हे माझं फल आहे. कर्मठ म्हणलं. उपासक सुद्धा उपासना मानसिक कर्म आहे. माझं काय पत्रम पुष्पम फलम तो मी व्योम भक्त्या प्रयच्छिती तदम भक्तू परुत आसनामी प्रयतात म्हणा, जो मज होय आनन शरण त्याची मी निवारी जन्म मरण या लागी शरणाकाता शरण मीची ऐकू. 4व्या वर्षात आमची परीक्षेची ओवी आहे. तिथं बाबाने अर्थ कोट सांगितलं मारुती बाबाने, जो म्हणजे उपासक, मज परमात्मा छातीला हात लावून बोलतात, उपास्य दैवत आणि अनन्य ही उपासना आहे आणि त्याची मी निवारी जन्म मरण हे देवाने दिलेलं आश्वासन आहे, काय फल किंवा फलश्रुती आहे. मग मज पदाने उपासक झाला, जो पदाने मज पदाने उपास्य दैवत झालं, जो पदाने उपासक झाला आणि अनन्य पदाने मधली उपासना आली म्हणजे तिथेही त्रिपुटी लागते. म्हणजे तिथे उपासक, उपास्य दैवत आणि उपासना. उपासक कोण, जो, कारण जो का सर्वनाम का घेतलं, कारण नाम घेतलं तर परिच्छिन्न होईल. नामाऐवजी जे वापरलं जातं ते सर्वनाम, आणि सर्वनामाने कोणी येऊ शकतो, कारण उच्चनेचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. त्याचा अभंगामध्ये जवळपास म्हणजे 12 चरणाचा अभंग आहे द्रुपदासहित आणि 11 चरणामध्ये दोन भक्त घातले एका चरणामध्ये आणि 22 भक्ताचे दाखले तुकोबराने आपल्याला दिले. म्हणजे उच्चनेचे काय, मग ते दैत्य घरी रक्षी प्रल्हादाशी, मग तो कुठल्या याती कुळातला तो विचार परमात्मा करत नाही. जो पदाने झाला उपासक, मज पदाने परमात्मा झाला उपास्य दैवत. आणि उपासना कशी करायची, अनन्यच चिंतेन तो माम हे जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वाहाम्यम ही झाली उपासना. म्हणजे तिथे सुद्धा त्रिपुटी लागते, उपासक, उपास्य दैवत आणि त्याचं असणारं फल. म्हणजे उपासना करायची, कर्म करायचं. कर्म उपासना एक मानसिकच, उपासना सुद्धा मानसिक कर्म म्हणत आलो आपण. तर त्यामुळे कर्मामध्ये त्रिपुटी लागते आणि त्रिपुटीच्या भेदाचं पुन्हा ज्ञान लागतं, तो कर्माचा वा उपासनेचा अधिकारी आहे. आणि इथे वेदांतामध्ये सर्वम यदायम आत्मा सर्व खलुइदम ब्रह्म मत्तप्रतरम नान्यत किंचित असती धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मने गणाईव. माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जनतुंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यमविरिती देवी कुबेरेई तैसीची हे म्हणत असताना तिथे भेदाची प्रतीती आहे का, म्हणजे ज्ञानामध्ये भेदाची प्रतीती नाही आणि कर्मामध्ये भेदाशिवाय कर्म होत नाही. बरं, कर्माचा अधिकारी वेगळा, उपासनेचा अधिकारी वेगळा, कर्माचं स्वरूप वेगळं, ज्ञानाचं स्वरूप वेगळं आणि कर्माचं फल वेगळं, ज्ञानाचं फल वेगळं. कर्माचं फल कसं आहे, अनित्य असणारा संसार आहे. कर्मच अनित्य आहे, त्याच फल अनित्य असणारा संसार आहे. संसार म्हणजे जो काय तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. सत्य लोकाला गेला तरी मृत्यू आहेच आणि त्याला काय स्वर्गाला गेला तरी पुन्हा येणं आहेच आहे त्याचं. मग त्या पुण्याची पावटी सरे ते तर भुक्ता स्वर्ग लोकं विशालम. म्हणजे कर्माचं फल काय झालं, अनित्य संसार आहे. ज्ञानाचं फल नित्य असणारा मोक्ष आहे. कर्माचा अधिकारी आत्ताच पाहिला, देवानं आत्मा भिन्न जाणणारा आणि करता भोक्ता मानणारा हा कर्माचा अधिकारी. आणि ते ज्ञानाचा अधिकारी देवानं आत्मा भिन्न जाणून अकर्ता अभोक्ता मानणारा तो अधिकारी. म्हणजे अधिकाऱ्यात भेद, फलात भेद, स्वरूपात भेद. कर्मा म्हटलं का तिथे सत्यत्वाने त्रिपुटी लागते आणि ज्ञानामध्ये ज्ञाता ज्ञान जरी असलं तरी ती गिळून ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपे निवृत्ती ते शांती बेगा. म्हणजे त्या ठिकाणी ही त्रिपुटी असते पण ती कल्पित असते ना, वास्तव नसते. बरं, त्या त्रिपुटीचा बाध झाल्याशिवाय, अधिष्ठान रूपती झाल्याशिवाय तिथे सिद्धीच नाही मोक्षाची. म्हणून कर्मामध्ये, स्वरूपामध्ये आणि फलामध्ये दोघाचे भेद असल्यामुळे दोघाचे अधिकारी एक होणार नाही, म्हणून त्याचा समसमुच्चय आपल्याला करता येणार नाही. शिवाय मग शिवाय असं आहे, कर्म करताना
जातीपरत्वे, वयपरत्वे, आश्रमपरत्वे कर्माचा भेद वेदानेच प्रतिपादन केलेलं आहे. प्रत्येक जातीला एक कर्म आहे का? अवजारच घडायचं, पण सुतार म्हणलं तर तो लाकडी अवजार घडवतो आणि लोहार म्हणलं तर ते लोखंडाचे अवजार घडवतो. म्हणजे जातीपरत्वे कर्म काय भिन्न आहे, वर्णपरत्वे कर्म भिन्न आहे. शमोदमस्त पशवचम शांती आर्जवमेवच ज्ञानविज्ञानमास्तिकम ब्रह्मकर्म स्वभावजम शौर्यम तेजे धृतृदाक्षम युद्धेच्या पेपालायनम दानमेश्वर भावक्ष क्षात्रम कर्म स्वभावजम. पुन्हा काय कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मक कर्म शूद्रशापी स्वभावजम. भगवद्गीतेमध्ये ह्या 18व्या अध्यायातले हे जे आपण आता 3 श्लोक पाहिलेत, या तिन्हीमध्ये वर्णपरत्वे कर्म वेगळं सांगितलं. जगद्गुरु तुकोबरायाचा जगप्रसिद्ध अभंग आहे, त्यात आश्रमपरत्वे कर्म भिन्न सांगतात. ब्रह्मचारी असेल ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, ग्रस्ती असेल जोडून या धनम उत्तम व्यवहार येतो का म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. तिथे गृहस्थ आश्रमाचं कर्म वेगळं सांगितलं. गृहस्थ आश्रमाची आचारसंहिता तुकोबरायाने सांगितली. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. म्हणजे आश्रमपरत्वे कर्म भिन्न सांगितलं, जातीपरत्वे कर्म भिन्न सांगितलं, वर्णपरत्वे कर्म भिन्न सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय, जाती आश्रम वय म्हणजे हे बालपण असलं तर बालपणात काय बालस्थावत क्रीडासक्ता, तरुणीस्थावत तरुणीरक्ता, वृद्धस्थावत चिंतामग्ना परिब्रह्मणी कोपिन लग्ना. भगवत्पूज्यपाद आचार्य म्हणतात, बाळपणी गेलेने न तरुणी देशी विषय होता, वृद्धपणी प्रवर्तले चिंतामरी मागवता जन्मदरी. एक सामान्यतः बालपण हे खेळण्यात जातं, तरुणपण विषय सेवनात जातं आणि वृद्धपण चिंतेत जातं. म्हणजे ज्याला शास्त्राचे संस्कार भेटले नाही सामान्यतः असं जीवन जातं ना. म्हणजे वयपरत्वे सुद्धा कर्म भिन्न आहे, आश्रमपरत्वे कर्म भिन्न आहे, अधिकारपरत्वे कर्माचा भेद शास्त्राने प्रतिपादन केलेला आहे. याचा अर्थ काय झाला, जाती आश्रम अवस्था याचा अभिमान ज्याला आहे तो कर्माचा अधिकारी आहे. तो काय झाला, कर्माचा अधिकारी आहे. मग असं म्हटल्याच्या नंतर शिष्य पुन्हा शंका घेतो, गुरुदेव उत्तर देतात. म्हणून इथपर्यंतचा विषय आपण अगोदर वाचून घेऊ. कोणत्या वादाचं खंडन? समसमचय वादाचं खंडन. काय म्हणतात बघा, म्हणजे कर्माचा अधिकारी कोण आहे आणि कोण नाही हे अगोदर सांगतात. आपण बोलून गेलो, चारवा कर्माचा अधिकारी नाही, वेदांती कर्माचा अधिकारी नाही, पूर्वमीमांसक कर्माचा अधिकारी आहे. कारण देहाहून आत्मा भिन्न जाणतो आणि करता भोक्ता मानतो, तोच कर्माचा अधिकारी आहे. आणि देहाहून आत्मा भिन्न जाणत नाही, भलेही करता भोक्ता मानत असला चारवा, म्हणून कर्माचा अधिकारी नाही. आणि देहाहून आत्मा भिन्न जाणतो पण करता भोगता मानत नाही, म्हणून वेदांती कर्माचा अधिकारी नाही. म्हणजे ही इथलेच वाक्य, फक्त ते ठळक वाक्य आपण असे ठोस वाक्य त्याचे भरीव वाक्य तयार केलेत जे बाबांनी केलेले आहेत, आपले डॉक्टर बाबांनी त्यांच्या मुखातले वाक्य. आणि आता ह्या पंक्ती बघा, तसाच आशय कसा सांगतात. समसमचे वादाचे खंडन. देहाहून आत्मा भिन्न आहे म्हणजे हे देहाहून आत्मा भिन्न जाणतो आणि तो पुण्य पाप कर्माने म्हणजे पुण्य पाप कर्म करणारा करता आणि त्याद्वारा स्वर्ग नरकाचा भोगता म्हणजे करता भोगता मानतो. पाप पुण्य कर्माने स्वर्ग नरका जातो असा ज्याचा विश्वास असेल, म्हणजे या पूर्ण वाक्य काय झालं, देहाहून आत्मा भिन्न जाणतो करता भोगता मानतो, तो कर्माचा अधिकारी. बघा, असा ज्याचा विश्वास असेल तो वैदिक कर्माचा अधिकारी आहे. आता चारवा का नाही, देहच आत्मा आहे असा ज्याचा निश्चय असेल, असा कोणाचा निश्चय, चारवाकाचा देह खंडनान आत्मा, मग तो वैदिक कर्मात प्रवृत्तच होणार नाही. कारण तो म्हणेल कर्म इथे करायचं आणि भोगायचं कधी, देह पातानंतर. अरे पण तो आत्मा इथेच भस्मभूत असे देश पुनरागमनम होता, इथेच म्हणून 4 चिमट्या राग झाल्याच्या नंतर स्वर्ग नरकाला जाईल कोण, कारण देहाहून आत्मा तो भिन्न जाणत नाही, जरी करता भोगता मानत असला तरी, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. ते सांगतात देहच आत्मा आहे असा ज्याचा, म्हणजे कंसात चार वाकाचा, तो लोकायत असेल वा देहात्मवादी असेल, विरोचन असेल किंवा त्यांचे मतानुयायी असेल, ज्याचा निश्चय असेल तो वैदिक कर्मात प्रवृत्त होणार नाही. कारण देह हाच आत्मा असून तो येथे म्हणजे देहरूप असणारा आत्मा तो काय झाला, इथेच अग्नीत भस्म होऊन जाणार. आणि मग कर्मफलाचा भोग घेण्यास जाणार कोण? या निश्चयाने देहात्मवादी म्हणजे देहच आत्मा आहे असा ज्याचा निश्चय आहे असा चारवाक नास्तिक दर्शनकार तो वैदिक कर्मात प्रवृत्त होणार नाही, तो यज्ञादी कर्मात प्रवृत्त होणार नाही. तो एवढंच म्हणेल, यावं जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूत असे देहाचे पुनरागमन होता. म्हणजे त्याची झाली प्रवृत्ती तर दृष्ट फलात होते, अदृष्ट फलामध्ये प्रवृत्ती होत नाही. कारण अदृष्ट तो मानतच नाही, दृष्ट फलच तो मानतो. तुळशीच्या झाडा धरून ना गापे शिंतोडा, द्राक्षाच्या त्रिवडा दूध लावे, कारण तिथलं फळ दृश्य आहे. तुळशीचं फळ ते अदृश्य असल्यामुळे तिथे तो प्रवृत्त होणार नाही. म्हणून तो वैदिक कर्माचा अधिकारी नाही. कर्म करतो तो, पण वैदिक कर्माचा अधिकारी तो नाही. कारण वैदिक कर्माचं फल हे अदृष्ट आहे आणि अदृष्ट फल हा मानत नाही, कारण तो देहाहून आत्मा भिन्न जाणत नाही.
करता भोगता मानत असला तरी, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. म्हणून देहाहून आत्मा भिन्न असून तो पाप पुण्य कर्माचा करता आणि त्याचे फल पुन्हा मला होतील असा ज्याचा काही निश्चय आहे, म्हणजे थोडक्यात देहाहून आत्मा भिन्न जाणून त्याला करता भोगता मानतो, तोच वैदिक कर्माचा अधिकारी आहे, म्हणजे कर्मठ वैदिक कर्माचा अधिकारी आहे. आता ज्ञानी कर्माचा अधिकारी नाही वेदांती ते सांगतात. ब्रह्मज्ञानासही देहाहून भिन्न आत्मा आहे असं ज्ञान आहे. देहाहून आत्मा भिन्न जाणतो तो, परंतु करता भोगता या रूपाने नाही. त्याला देहाहून आत्मा भिन्न हे ज्ञान आहे, पण करता भोगता आहे या रूपाने त्याला ज्ञान नाही. उलट पाप पुण्य सुख दुःख रहित व असंग ब्रह्मरूप आत्मा आहे. उलट पाप पुण्य आणि सुख दुःखाने रहित असंग ब्रह्मरूप कोण आहे? हा आत्मा आहे. असे वेदांत वाक्याचे त्यास काय आहे? ज्ञान आहे, स्मरण आहे. त्याला एक माहिती आहे का बा, देहाहून आत्मा भिन्न आहे पण तो अकर्ता अभोक्ता आहे. जैशी करणे वैशी भरणे, पण करणीच नाही तर भरणे असेल कुठून, आहे ना. म्हणून मी अकर्ता अभोक्ता आहे. म्हणून तो उलट म्हणतो तया करणे हातू घडू का त्रैलोक्याचा घातू, परी तेने केली मातू बोलणे तोही नेत्री पाहे, श्रवण ऐकतो आहे परी ते तिचा सर्वता नव्हे नवल देख. म्हणून पश्य श्रवण स्पृशय जिग्र नष्णं गच्छन स्वपाय स्वसन प्रलापन विसृजन गृह निर्मिशन निमिशन नपी इंद्रिय आणि इंद्रियार्थीशी वर्तन ती धारायण. म्हणजे इंद्रिय विषयाच्या ठिकाणी वर्तन करतात. याचा माझा काही एक संबंध नाही, कोणाचा कोणाशी न घडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. मग तू कोण? चिदानंद रूप शिवम शिव. मग आत्मदृष्ट्या आत्मा व्यापक आहे, त्याच्यात कुठलीही क्रिया घडत नाही. म्हणून देहाहून आत्मा भिन्न आहे आणि तो मात्र अकर्ता अभोक्ता आहे असं याला ज्ञान असल्यामुळे विद्वान ज्ञानाला, म्हणून तोही कर्माचा अधिकारी नाही. म्हणून म्हणतात असंग ब्रह्मरूप आत्मा आहे असे वेदांत वाक्याचे ज्ञान त्यास आहे, ते कर्माचा हेतू होणार नाही. म्हणून ज्ञानी कर्माचा अधिकारी नाही वेदांती, आणि नास्तिक असणारा चार्वाकही कर्माचा अधिकारी नाही. इतकेच नाही ज्ञानाच्या बाबतीत म्हणतात, इतकेच नाही तर उलट विरोधी आहे. उलट त्याला कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती हीच खळेबंदाला कारण आहे. कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू या दोहीची नावे बंधू कर्माचा की. आणि हा काय म्हणतो, हे मध्येच तो झाले प्रेम्या नाही केले ऐशी जेने जाणे तरी तो सुटला का. त्याच्यामुळे तो कर्माचा अधिकारी नाही. शिवाय कसं आपण म्हणलं ना, त्रिपुटीचे भेदाचं ज्ञान पाहिजे. म्हणजे कर्मामध्ये त्रिपुटी, कर्ता कर्म आणि कर्मफल. उपासनेमध्ये त्रिपुटी आहे, उपासक उपास्य दैवत आणि उपासनेचं फल. म्हणजे या त्रिपुटीच्या भेदाचं ज्ञान असेल तो कर्माचा अधिकारी आहे. आणि याला उलट सर्वमेधायम आत्मा सर्वं खलुइदं ब्रह्म हे ज्ञान आहे कोणाला? ज्ञानाला, विद्वानाला, वेदांताला. म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही ते आता सांगतात. शिवाय कर्ता कर्म आणि त्याची फल याचे भेदज्ञान कर्माला काय आहे? हेतू आहे कर्म करण्याला. आणि त्या कर्ता कर्म आणि फलाची ज्ञानवान विद्वान महात्म्याला आत्म्याहून भिन्न प्रतीच येत नाही. सर्वच काय आत्मरूप आहे, सर्व भिन्न प्रतीती होत नाही, सर्व आत्मस्वरूपच प्रतीत होते. आणि म्हणूनच ज्ञानवानाकडून कर्म घडत नाही असं नाही, देहदृष्ट्या कर्म घडतं. म्हणून तो बोलला होता ना, ज्ञानी महात्मेसुद्धा ज्ञानोत्तर कर्म करताना दिसतात, उपासना करताना दिसतात, पण ते कर्तृत्व बुद्धीने करतात का? देहात्मबुद्धी ठेवून करतात का? नाही. जाळून नाव पावलेने पार मागेला आधार बहुतांचा लोकसंग्रह हमी व्यापी संपश्चम कर्तुमर्षी. किंवा देखी प्राप्तार्थ झाले निष्कामता पावले पण तयाही कर्तव्य अशी उरले, पण कोणा लागी? लोका लागी, स्वतः करता नाही, आहे ना, लोका लागी म्हटलेलं आहे. म्हणून म्हणतात की ज्ञानवानाकडून कर्तृत्व बुद्धीने कर्म होत नाही. भगवान भाष्यकारांनी अनेक प्रकाराने ज्ञानवानास कर्माचा असंभव प्रतिपादन केले. अनेक प्रकाराने म्हणजे नाना प्रकारच्या युक्ती प्रयुक्तीने श्रुतियुक्ती अनुभूतीच्या कसोटीवर विद्वानाला कर्तृत्व भ्रांती नाही, त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभाव आहे असं नैष्कर्म्य सिद्धी नावाचा ग्रंथच आहे. त्याच्यामध्ये नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे ज्ञानाच्या ठिकाणी कर्माची सिद्धी नाही असं नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथामध्ये अनेक युक्ती प्रयुक्तीने भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांनी प्रतिपादन केलेलं आहे. आणि इथलीच या युक्ती त्याच्यातल्याच आहे, एक प्रकारच्या नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथातल्याच पंडित साधू निश्चितदाजींनी ह्या 4-2 युक्ती दिल्या. कारण त्याला कर्माचा अधिकारी कोण म्हटलं आपण? देहाहून आत्मा भिन्न जाणतो आणि करता भोगता मानतो, तो कर्माचा अधिकारी. ह्या देहाहून आत्मा भिन्न जाणत नाही, आपला देहाहून आत्मा भिन्न जाणतो पण करता भोगता मानत नाही, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. पुन्हा करता कर्म कर्मफल या त्रिपुटीच्या भेदाचं ज्ञान पाहिजे. कशा करता? कर्मा करता. पण त्रिपुटीचे भेदाचं ज्ञान याला नाही, सर्वमेध आहे आत्मा. पुन्हा त्याच्यामध्ये कर्तृत्व भ्रांती पाहिजे, याला कर्तृत्व भ्रांती नाही, हे मजस्तव झाले मी नाही केले. पुन्हा त्याच्यामध्ये आणखी असं की आश्रम जाती वय अवस्था याचा अभिमान लागतो, तो याच्या ठिकाणी नाही, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. म्हणून म्हणतात भगवान भाष्यकारांनी अनेक प्रकाराने ज्ञानवानास कर्माचा असंभव प्रतिपादन केले. अनेक प्रकाराने म्हणजे फलतः
स्वरूपतः, अधिकारितः अशा अनेक प्रकाराने कर्माचा असंभव प्रतिपादन केलं आहे. आणि म्हणून ज्ञानवान कर्म करीत नाही असे नाही. हे आपलं म्हणून ज्ञानवान कर्म करीत नाही म्हणजे तिथं अध्यार करायचा, कर्तृत्व बुद्धीने ज्ञानवान कर्म करत नाही. नाही तर असं नाही म्हणलं तर मग ते निवांत बसून राहतात का? ते व्यवहार करताना दिसतात ना. तर कर्तृत्व बुद्धीने, सत्यत्व बुद्धीने, देहात्मभ्रांतीने कर्म ते करत नाही असा त्याचा अर्थ घ्यावा. आता समसमुच्चय वादाचा असंभव कसा बघा ते, म्हणजे कर्माचा अधिकारी म्हणजे हे तिन्ही एकत्र कशी चालणार नाही ते आता क्रमक्रमाने सांगतात. समसमुच्चयाचा असंभव प्रतिपादन करतो. कर्माचे फल अनित्य आहे, ज्ञानाचे फल काय आहे? कर्माचे फल अनित्य कोण? संसार. आणि ज्ञानाचे फल नित्य कोण? मोक्ष. म्हणजे फलता भेद झाला. बरं, कर्माचा अधिकारी कोण? देवान आत्मा भिन्न जाणणारा आणि करता भोगता मानणारा. ज्ञानाचा अधिकारी कोण? देवान आत्मा भिन्न जाणणारा आणि अकर्ता अभोक्ता मानणारा. म्हणजे अधिकाराचा काय झाला? भेद झाला, फलता भेद. कर्माचं फल काय? देह पातानंतर स्वर्गाला जाणं आणि तिथलं पुण्य संपलं का पुन्हा खाली येणं. मग त्या पुण्याची पावटी सरे, किंवा तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती आहे ना. पुण्याची पावटी सरे किंवा ते तर भक्त स्वर्ग लोक विशाल बोलले की नाही, म्हणजे अनित्य फल झालं. आणि ज्ञानाचं फल तो का म्हणे मुक्ती परिणिली नवरी आता दिवसचारी खेळीमेळी, म्हणजे ज्ञानाचं फल नित्य आहे. बरं, कर्माचं फल कधी आहे? देह पाता नंतर आहे. ज्ञानाचं फल याची देही याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा. म्हणजे अधिकारिता, फलतः, स्वरूपतः त्याच्यामध्ये काय आहे? भेद आहे. म्हणून म्हणतात समसमुच्चयाचा असंभव प्रतिपादन करण्याकरताही बोलतात. कर्माचे फल अनित्य संसार आणि ज्ञानाचे फल नित्य मोक्ष आहे. ज्ञान व कर्म या दोन्हीच्या फलात सुद्धा काय आहे? भेद आहे. अधिकार्यात भेद आहे, स्वरूपात भेद आहे. आणि म्हणून ज्ञान कर्माचा समसमुच्चय घडणार नाही असं प्राचीन वृत्तिकाराला क्रमसमुच्चयवादी वेदांती सांगतात. शिवाय असं आहे की आत्म्याच्या ठिकाणी जात्याधिकाचा अध्यास कर्माला येतो आहे. म्हणजे आत्मा या ठिकाणी जात्याधिकाचा अध्यास, म्हणजे जाती आत्मधर्म होतच नाही. पण मी अमुक जातीचा आहे, मी साळी आहे, कोळी आहे, माळी आहे ना, किंवा मी या वर्णातला आहे, अमुक वर्णातला आहे, तमुक वर्णातला नाही, माझी अमुक जाती आहे, तमुक जाती नाही, मी अमुक वर्णाचा आहे, तमुक वर्णाचा नाही, मी या आश्रमात आहे, त्या आश्रमाचा नाही. असं सगळ्या जाती, आश्रम, वय, अवस्था याचा आत्म्याच्या ठिकाणी ज्याला अध्यास झालेला आहे आणि अध्यास कळत नाही पुन्हा, हे असाच मी अशी भ्रांती पुन्हा झालेली आहे, तो कर्माचा अधिकारी आहे. आणि याला तसा अध्यास नाही, भ्रांती नाही आहे ना. मी जाती पाती हे सगळे कोणाचे धर्म आहे? स्थूल द्यायचे, माझे नाही असं ज्याला ज्ञान आहे, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. म्हणून म्हणतात शिवाय आत्म्याच्या ठिकाणी जात्याधिकाचा अध्यास कर्माचा हेतू आहे. जाती म्हणजे 18 पकड जाती म्हणा, 4 वर्ण, 4 आश्रम आणि बालपण, तरुणपण, वृद्धपण या असणाऱ्या अवस्था यांना योग्य असे भिन्न भिन्न कर्म शास्त्राने प्रतिपादन केले. आपण पाहिले प्रत्येक जातीचे कर्म, ते आपण आहे ना, लोहाराचं उदाहरण पाहिलं. अवजार करतो तो सुतार आहे आणि लोखंडाचे अवजार करतो तो लोहार आहे. असे ते जातीपरत्वे कर्म भिन्न झालं. वर्णपरत्वे 4 आपण श्लोक बघितले, 3 श्लोक 18व्या अध्यायातले. पुन्हा आश्रम परत्वे म्हणलं तर तो कोबऱ्याचा अभंग बघितला. आणि अवस्था म्हणलं तर बालस्तावत, क्रीडासक्ता एक साधारणतः आपण व्यवहार बघितला. म्हणजे प्रत्येकाचे जाती, आश्रम, अवस्था, वय याचा अभिमान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तादात्म्य जो घेतो तो कर्माचा अधिकारी आहे. आणि या तादात्म्याचाच अभाव आहे कोणाच ठिकाणी? ज्ञानमात्म्याच्या ठिकाणी, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. म्हणून म्हणतात यांना योग्य असे भिन्न भिन्न कर्मवेदाने सांगितले आहे. आता शिष्य आक्षेप घेतो, तुमच्या या विधानावरती वदत व्याघात नावाचा दोष येतो असं बोलतो. वदत व्याघात नावाचा दोष येतो कसा? आत्ताच तुम्ही काय म्हणलं? कर्माचा अधिकारी कोण नाही सांगितले? देवान आत्मा भिन्न जाणतो, करता भोगता मानतो तो कर्माचा अधिकारी, ठीक ना. आणि आत्ता तुम्ही काय म्हणू लागला पुन्हा? आत्मा देह रूप जाणतो आणि करता भोगता मानतो तो कर्माचा अधिकारी. म्हणजे असं कुठं म्हणालो? अहो असं नाही म्हणलं, पण त्याचा आशय तोच झाला ना. म्हणजे कसा? तो म्हणतो तुम्ही आत्ताच मला जाती, आश्रम, अवस्था याचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याला अध्यास आहे तो कर्माचा अधिकारी. म्हटले हो. मग हे म्हणण्याचा अर्थ काय झाला? आत्मा देहरूप जाणतो तो. म्हणजे कसा? म्हणले मग आता जाती, आम्ही हा साळी, कोळी, माळी हे काय जाती? ही जाती कोणत्या देहाचा धर्म आहे? स्थूल देहाचा धर्म आहे. आश्रमसुद्धा कोणत्या देहाचा धर्म आहे? स्थूल देहाचा धर्म आहे. जाती, आश्रम, अवस्था, वय हे सगळे कोणत्या देहाचे धर्म आहे? स्थूल देहाचे धर्म आहे. ते कोणत्या देहाचे नाही? सूक्ष्म देहाचे नाही. तर कैमितिक ज्ञानी आत्मेचे नाही, हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि सुरुवातीला काय म्हणला? देवान आत्मा भिन्न जाणतो, करता भोगता मानतो तो कर्माचा अधिकारी. आणि आता जाती, आश्रम, अवस्था याचा ज्याला आत्म्याच्या ठिकाणी अध्यास आहे तो कर्माचा अधिकारी. मग आत्म्याच्या ठिकाणी अध्यास म्हणजे जाती, आश्रम, अवस्था, मी किंवा माझं म्हणणं. आणि मी किंवा माझं म्हणणं म्हणजे स्थूल द्यायचं धर्म, म्हणजे देहाला मी मानलं की नाही त्याने.
आणि तो कर्माचा अधिकारी. म्हणजे अगोदर म्हणायचं देहून आत्मा भिन्न जाणतो तो कर्माचा अधिकारी, आणि आत्मा म्हणायचं देहरूप आत्मा जाणतो तो कर्माचा अधिकारी. वदतो व्याघात नावाचा दोष तुमच्या विधानावरती येतो. असं ज्या वेळेला हा बोलतो तर त्यावेळेला गुरुदेव त्याचं उत्तर खूप मजेदार देतात. शंका आपल्याला कळाली, शंका वाचून घेतो, उत्तर आपण पाहू. बघा महाराज, आत्ताच आपण सांगितले की देहून भिन्न आत्मज्ञान हे कर्माचे काय हेतू आहे, म्हणजे देहून आत्मा भिन्न जाणतो करता भोगता मानतो, हे वाक्य. आणि आता सांगता की जाती आश्रम अवस्था यांचे आत्मस्वरूपास ठिकाणी असलेले ज्ञान म्हणजे देहच आत्मा आहे असं ज्ञान, देहच आत्मा असं जाणतो, ते ज्ञान कर्माला हेतू आहे. म्हणजे जात्यादी धर्म हे कोणत्या देहाचे आहे बोला, मग स्थूल देहाचे आहे. कोणत्या देहाचे नाही, सूक्ष्म देहाचे नाही, अर्थात कोणाचे नाही सांगण्याची आवश्यकता नाही, आत्म्याचे नाही हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून जात्यादिकांची प्रतीती म्हणजेच देहाची ठिकाणी आत्मबुद्धी, तर कर्माला हेतू नाही मागे सांगितले. आणि आता तर तो सांगितलं का देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी हीच कर्माला हेतू आहे. एकदा म्हणायचं देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी कर्माला हेतू नाही, आणि एकदा म्हणायचं देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धीची कर्माला हेतू आहे. तुमचा बोलात बोला आहे का, बोलात बोल नाही, मग तुमच्यावर कसा आम्ही विश्वास ठेवावा, कसा आम्हाला मेळ लागेल, असे मागे सांगितले ना. आता तास सांगता मग याचे समाधान काय. गुरुदेव म्हणतात अरे वा, तू इतका सूक्ष्म ऐकत असेल, इतका सूक्ष्म विचार करत असेल आम्हाला वाटलं नाही, पण तू बोलतो ते अगदी बरोबर आहे, पण आम्ही बोलतोय ते चुकीचं नाही. गुरुदेव काय म्हणतात, तू बोलतो ते बरोबर आहे पण आम्ही बोलतो ते चुकीचं नाही. म्हणजे तुझंही शंका करणं तेही बरोबर आहे, आणि आम्ही सुरुवातीला बोललो देहून आत्मा भिन्न जाणतो करता भोगता मानतो तो कर्माचा अधिकारी, हेही बरोबर आहे. मग आता तुम्ही म्हणू लागला जाती आश्रम वय अवस्था याला आत्म्याच ठिकाणी ज्याचा अध्यास आहे तो कर्माचा अधिकारी म्हटले, हेही बरोबर आहे. म्हणजे असे 4 बरोबर असतात काय. गुरुदेव म्हणतात त्याचा समन्वय लक्षात घे. म्हणजे मग समन्वय सांगा. आता त्याचा समन्वय असा आहे का देहून आत्मा भिन्न जाणतो करता भोगता मानतो तो कर्माचा अधिकारी, हे बरोबरच आहे. हे तर सुरुवातीचं त्रिकालबाधित सत्यवाक्य आहे. पण आता जाती आश्रम अवस्था ज्याला आत्म्याच ठिकाणी अध्यास झाला तो कर्माचा अधिकारी आहे, हे वाक्य आम्ही जे बोललो, तर इथे सांगवायचा भाव असा आहे का देहून आत्मा भिन्न जाणतो हे परोक्ष जाणतो. काय काय देहून आत्मा भिन्न जाणतो हे परोक्ष जाणतो, आणि त्याला करता भोगता मानतो ही भ्रांती अपरोक्ष आहे. आता आपल्याला देहून आत्मा भिन्न ज्ञान नाही का, आहे ना, पण आपण करता भोगता मानत नाही का, तेही मानतो, आणि व्यवहार सगळा चालू नाही का तसंच चालू आहे. याचा अर्थ मग काय झालं, याचा अर्थ असा आहे का देहून आत्मा भिन्न आहे हे परोक्ष ज्ञान आहे, आणि देहच आत्मा आहे करता भोगता आहे ही भ्रांती अपरोक्ष आहे. आणि सिद्धांत आहे परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष भ्रांती निवृत्त होत नाही. भ्रांती जर अपरोक्ष असेल तर ज्ञानसुद्धा अपरोक्षच लागेल, किंवा परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष भ्रांतीशी विरोध नाही. काय काय परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष भ्रांतीशी विरोध नाही. कसा नाही, आता कल्पना करा, हा नर्मदेतला नर्मदेश्वर आहे, हा गंडकीतला शालिग्राम आहे. वैष्णव शालिग्रामाची पूजा करतात आणि शैव नर्मदेश्वराची पूजा करतात. मग वैष्णव शालिग्रामाची पूजा करत असताना हा पाषाण या बुद्धीने पूजा करतात का शंखचक्र गदा पद्मसहित देखिला देखिला देवा आदि देव बरोवा समाधान जीवा पाहता वाटे की माय काय अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरील शंखचक्र गदा पद्मसहित करी. हा कोण आहे, शंखचक्र गदा पद्मधारी भगवान विष्णू आहे अशी पूजा करतात. आणि जटाजूट दौर त्रिशूळधारी भगवान शंकर आहे, हा नर्मदेश्वर नसून, अशी पूजा करतात मानतात. पण मग हा साक्षात विष्णू आहे, हा साक्षात भगवान शंकर आहे असं वैष्णवाने किंवा शैवाने मानून ही जी पूजा चालू आहे त्याबद्दल हा विष्णू आहे आणि हे भगवान शंकर आहे असं शैवाकडे वैष्णवकडे होल्याला झालेलं ज्ञान कसं आहे, परोक्ष आहे. कसं ज्ञान आहे ते परोक्ष आहे. आणि हा साक्षात गंडकीतला गोटा आहे, नर्मदेतला गोटा आहे, पाषाण बुद्धी काय अपरोक्ष आहे. पण परोक्ष ज्ञान ही अपरोक्ष पाषाण बुद्धी निवृत्त झाली का नाही, पण पूजा घडली की नाही, पूजा घडली, पूजेचा व्यवहार घडला. म्हणजे परोक्ष ज्ञान अपरोक्ष भ्रांती निवृत्त करत नाही, परोक्ष ज्ञान अपरोक्ष भ्रांती निवृत्त करत नाही. पण अपरोक्ष ज्ञान असेल, भ्रांती जर अपरोक्ष असेल, ज्ञान जर अपरोक्ष झालं तर भ्रांती राहत नाही. म्हणून आपण सामान्य विशेष वेदांतात म्हणतात भ्रांती सामान्य मी एकत्वकृत विशेषत्व पृथुकृता, आणि रोज बोलत आलो आपण प्रतिकाली प्रतितुपय चैतन्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होण्याकरता अपरोक्ष ज्ञान लागतं, परोक्ष ज्ञान चालत नाही. कारण भ्रांती अपरोक्ष आहे. म्हणजे भ्रांतिकाली भ्रांतीची अभिनव, भ्रांतीच्या वेळेला सुद्धा ज्याची प्रतीती येते त्याला आपण सामान्य म्हणतो. भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही, मग प्रतीती आल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही त्याला विशेष म्हणतो. आता हीच
रज्जू आहे आणि रज्जूवर सर्पाची भ्रांती झाली. ही भ्रांती म्हणजे भ्रम झाला. ती भ्रांती अपरोक्ष आहे काय परोक्ष आहे? अपरोक्ष आहे. भ्रांती सर्प दिसू लागलं ना आपल्याला, म्हणजे प्रत्यक्ष त्याचं ज्ञान आहे. मग ती अपरोक्ष भ्रांती ज्या वेळेला आपल्याला आता परोक्ष ज्ञान आहे पण ती गेली का? नाही. पण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं अपरोक्ष ज्ञान होईल त्यावेळेला ही अपरोक्ष भ्रांती राहील का? नाही. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? नियमच करायचा आता. अपरोक्ष भ्रांतीचं नाशक कोण आहे? अपरोक्ष ज्ञान आहे. आणि परोक्ष ज्ञान असेल तर अपरोक्ष भ्रांती जात नाही. उदाहरण पाहिलं आपण, शालिग्राम आणि विष्णू म्हणत असताना सुद्धा पाषाण बुद्धी अपरोक्ष आहे. ती अपरोक्ष असणारी पाषाण बुद्धीची भ्रांती परोक्ष ज्ञानाने गेली का? नाही. बरं त्यांचा विरोध आहे का परोक्ष ज्ञानाचा ना अपरोक्ष भ्रांतीचा? नाही. दोन्ही एका वेळेला राहून उपासना घडते. तसं देहाहून आत्मा भिन्न आहे हे ज्ञान कोणतं आहे? परोक्ष आहे. आणि आत्मा देहाहून आत्मा भिन्न हे ज्ञान परोक्ष आहे. आणि आत्मा करता भोगता ही भ्रांती कोणती आहे? अपरोक्ष आहे. आणि असं दोन ज्ञान ज्या ठिकाणी तो कर्माचा अधिकारी आहे. तो कर्माचा अधिकारी. देहाहून आत्मा भिन्न हे कोणतं ज्ञान आहे? परोक्ष आहे. आणि आत्माच करता भोगता ही भ्रांती कोणती आहे? अपरोक्ष आहे. अशा दोन्ही गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहे तो कर्माचा अधिकारी आहे. मग आता जाती, आश्रम, वय, अवस्था हे सगळे कोणाचे धर्म आहे? स्थूल देहाचे आहे. स्थूल देहच कोण आहे? आत्मा ही भ्रांती आहे. आणि कोणती आहे? अपरोक्ष आहे. कोणती भ्रांती? ही अपरोक्ष आहे. आणि देहाहून आत्मा भिन्न हे शास्त्र सर्वांनी झालेलं ज्ञान कोणतं आहे? परोक्ष आहे. आणि ते दोन्ही एकत्र राहतात आणि तो कर्माचा अधिकारी आहे. आणि असं कोण आहे? कर्मठच आहे. देहाहून आत्मा भिन्न आहे हे परोक्ष तरी ज्ञान चार वाकाला आहे का? नाही. तो देहालाच आत्मा मानतो आणि कर्ता भोक्ता मानतो म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. आणि देहाहून आत्मा भिन्न आहे हे जे तत्वज्ञान पूर्णत्वाला पोचलेला महात्मा आहे. देहाहून आत्मा भिन्न हे ज्ञान त्याचं परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? अपरोक्ष आहे. आणि कर्ता भोक्ता तो मानतच नाही म्हणून तोही कर्माचा अधिकारी नाही. आणि मग चार वाक जो आहे आपला कर्मठ जो आहे तो कर्मठ म्हणतो ज्या अर्थी मी आता यज्ञादी कर्म केलं का स्वर्गाहन जावे तरी काय त्यात खावे या लागे धावे यज्ञ करू. म्हणजे स्वर्गाला गेल्याच्या नंतर तुम्ही सुख भोगणार ते म्हटले हो. आणि म्हणले हा देह इथं पडणार मग स्वर्गाला कोण जाणार? म्हणजे मी हा काय देह आहे का? मी या देहाहून वेगळा आहे. पण मी वेगळा असणारा नैनम छिंदंती शास्त्राने असा आत्मा मी आहे हे त्याने जाणलं का? नाही. तो सूक्ष्म शरीराला आत्मा म्हणून बसला. म्हणजे देहाहून आत्मा भिन्न हे कोणतं ज्ञान आहे? त्याचं परोक्ष आहे. आणि तो आत्मा करता भोगता हे ज्ञान भ्रांती कोणती आहे? अपरोक्ष आहे. आणि त्यामुळे तो कर्माचा अधिकारी आहे. त्यामुळे आमच्या विधानामध्ये वदतो व्याघात दोष येत नाही. म्हणजे देहाहून आत्मा भिन्न आहे आणि करता भोगता आहे असं ज्ञान ज्याला आहे तो कर्माचा अधिकारी नाही. तो वेदांती. पण देहाहून आत्मा भिन्न हे ज्ञान कोणतं? जर अपरोक्ष ज्ञान आहे आणि अकर्ता भोगता आहे असं ज्याला ज्ञान आहे तो कर्माचा अधिकारी नाही. आणि देहाचा आत्मा मानून त्याला करता भोगता मानणारा तो चार वाय काही कर्माचा अधिकारी नाही. आणि देहाहून आत्मा भिन्न पण कोणतं ज्ञान? ते परोक्ष. आणि देहचा आत्मा आहे भ्रांती करता भोगता ही भ्रांती कोणती? अपरोक्ष. आणि अशी कोणाची स्थिती आहे? कर्मठाची म्हणून तो कर्माचा अधिकारी आहे. ठीक ना? असं उत्तर देतात. वास्तव बघा श्री गुरु तुझी शंका बरोबर आहे परंतु समाधान अशी आहे की देहाहून भिन्न आत्मा असल्याचे शास्त्र सर्वांना आलं का? कोणतं ज्ञान आहे? परोक्ष ज्ञान आहे. म्हणजेच अप्रत्यक्ष परोक्ष ज्ञान आहे. आणि देहादिकांचे ठिकाणी आत्मज्ञान म्हणजे आत्मत्व भ्रांती आहे ना हे कसे आहे? प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष आहे. आता दोन्हीचा विरोध नाही. कसा? परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष भ्रांतीशी विरोध नसतो. उदाहरण द्या. त्याच्याकरता ते शालिग्राम वगैरे ते उदाहरण देतात. त्याच्या अगोदर म्हणतात परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष भ्रांतीशी विरोध नसतो म्हणून कर्मामध्ये प्रवृत्ती होण्यास काही हरकत नाही. ज्याला देहाहून आत्मा भिन्न हे परोक्ष ज्ञान आहे आणि देहाचा आत्मा ही भ्रांती अपरोक्ष आहे त्याची कर्मामध्ये प्रवृत्ती होऊ शकते. जसं शालिग्राम आणि नर्मदेश्वर हे दोन्ही काय आहे? साक्षात विष्णू आणि भगवान शंकर आहे. हे ज्ञान कोणतं आहे? शास्त्र सर्वांनी परोक्ष. आणि पाषाण बुद्धी काय? अपरोक्ष. आणि तरी त्याचा उपासनेमध्ये कर्मामध्ये प्रवृत्ती झाली की नाही? घडली. तसं देहाहून आत्मा भिन्न जो परोक्ष जाणतो आणि करता भोगता त्याला अपरोक्ष भ्रांती आहे तो कर्माच्या मध्ये त्याची प्रवृत्ती होऊ शकते. ते उदाहरण देतं बघा. जसे शास्त्र श्रवणाने मूर्तीच्या ठिकाणी म्हणजे शालिग्राम किंवा नर्मदेश्वर आहे ना यांच्या ठिकाणी ईश्वर ज्ञान कसं आहे? परोक्ष आहे. आणि पाषाण बुद्धी कशी आहे? अपरोक्ष आहे. त्या दोन ज्ञानाचं परस्परात काही नाही विरोध नाही. म्हणून दोन्ही ज्ञाने एका ठिकाणी एका अधिकरणात राहतात आणि म्हणून कर्मामध्ये उपासनेमध्ये त्या साधकाची प्रवृत्ती होते. याचे उलट रज्जूच ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला सर्पाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे म्हणजे अपरोक्ष भ्रांती आहे. सर्प दिसतो आयम सर्प अशी भ्रांती अपरोक्ष झालेली आहे. त्यावेळेला कोणतं ज्ञान नाही? अपरोक्ष ज्ञान नाही. तोपर्यंत ती भ्रांती दिसते. पण एकदा यम रज्जू असं कळालं का ती भ्रांती निवृत्त होते ते सांगतात. याच्या उलट रज्जूच्या ठिकाणी सर्प
भ्रमात आहे ना, सर्पचे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे भ्रमात्मक प्रत्यक्ष ज्ञान. कोणतं ज्ञान ते? भ्रमात्मक प्रत्यक्ष ज्ञान आहे. नंतर रज्जू ज्ञानाने म्हणजे रज्जूच्या अपरोक्ष म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान झाले तर सर्पाचे प्रत्यक्ष ज्ञान नष्ट होते, म्हणजे तो भ्रम निवृत्त होतो. जे ज्याच्या अज्ञान वाचते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. यावरून हा नियमच सिद्ध होतो. काय? ठळक अक्षरात दिला. काय नियम सिद्ध होतो? अपरोक्ष भ्रांतीचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध आहे. काय नाही? परोक्ष ज्ञानाशी नाही, आहे ना. तसं देहाहून आत्मा भिन्न आहे, हे कोणतं ज्ञान आहे? मग परोक्ष आहे. आणि देहाचा आत्मा ही भ्रांती कशी आहे? अपरोक्ष आहे. त्यामुळे परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष भ्रांतीशी विरोध नाही, म्हणून तो कर्म करू शकतो. ठीक ना. म्हणून त्याला ज्याला देहाच्या ठिकाणी जाती आश्रम अवस्था याचा अभिमान आहे, त्याला ती भ्रांती कोणती आहे? अपरोक्ष आहे. आणि देहाहून आत्मा भिन्न हे ज्ञान कसं आहे? परोक्ष आहे, म्हणून तो कर्माचा अधिकारी आहे. देहाहून भिन्न आत्म्याचे परोक्ष ज्ञान आलं का? आणि देहाच्या ठिकाणी जात्याधिकाची अपरोक्ष ज्ञान म्हणजेच भ्रांती एकाच घडणे शक्य आहे. एका वेळेला दोन्ही राहतात, कारण परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष भ्रांतीशी विरोध नाही. आणि ती दोन्ही ज्ञाने कर्माचा काय आहे? हेतू आहे. म्हणजे परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष भ्रांती. देहाहून आत्मा भिन्न हे परोक्ष ज्ञान आणि जात्याधिकाचा आत्म्याच्या ठिकाणी अध्यास ही अपरोक्ष भ्रांती. आणि देहाहून आत्मा भिन्न असून तो करता आहे असे ज्ञान कर्माचा काय आहे? हेतू आहे. झालं ना मग. परंतु ब्रह्मवेत्यास म्हणजे जो दृढ अपरोक्ष ज्ञानी आहे त्याला कर्तृत्व भ्रांती आहे का? तो आत्म्याला करता भोगता मानतो का? नाही. आणि देहाहून आत्मा भिन्न आहे हे ज्ञान त्याचं परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? अपरोक्ष आहे, प्रत्यक्ष आहे. म्हणून म्हणतात, कारण बघा ब्रह्मवेत्यास कर्तृत्व भ्रांती नाही, म्हणजे तो आत्म्याला करता भोगता मानत नाही आणि म्हणून त्यास कर्माचा अधिकारच नाही. कारण देहाहून आत्मा भिन्न जाणतो ते अपरोक्ष ज्ञान आहे आणि अपरोक्ष भ्रांती तिची राहिलेली नाही. कारण देहाच्या ठिकाणी अपरोक्ष आत्मबुद्धी असते. बघा देहाच्या ठिकाणी कोणतीही बुद्धी असते तिथं तुमच्याकडे काय आहे? आहे का? आहे तिथं अपरोक्ष शब्दामध्ये आहे ना, त्याला करायचं फक्त. अपरोक्ष आत्मबुद्धी असते देहाच्या ठिकाणी, म्हणजे देहालाच त्याने आत्मा मानला असता तर ज्ञात्यास देहाचे धर्म जाती अवस्था आश्रम वगैरे याची प्रतीती आली असती सत्यत्वाने. पण येते का त्याला सत्यत्वाने प्रतीती? नाही. तो म्हणतो ब्रह्म सत्यम जगन मिथ्या अनाहम ब्रह्मास्मी, आहे ना. तो देहाला मी किंवा माझं मानत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी नाम मनुष्य न चदे यक्षुण ब्राह्मण क्षेत्र वैशिशूद्रान ब्रह्मचार्याने गृही वनस्तव भिक्षुणाच्या आमनिज बोधरूपाचे दानंद रूपस शिवोम शिवोम ही त्याची धारणा आहे. म्हणून म्हणतात देहाच्या ठिकाणी अपरोक्ष आत्मबुद्धी असती तर ज्ञात्यास देहाचे धर्म जाती अवस्था यांची प्रतीती झाली असती सत्यत्वाने. पण ती देहाच्या ठिकाणी ती नाही, म्हणजे आत्मबुद्धी ज्ञात्यास नाही. उलट तो देहाहून आत्म्याला भिन्न जाणतो. कसं जाणतो? पुन्हा ते अपरोक्ष रीतीने जाणतो. उलट ब्रह्मक्षेत्र आदी म्हणजे 4 वर्ण आश्रम जाती अवस्था वगैरे सगळे आदी भेदरहित असंग ब्रह्मरूपाने आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान त्यास आहे. जाती आश्रम अवस्थाजींची भ्रांती ज्ञात्यास नाही आणि म्हणून त्यास कर्माचा अधिकार नाही. याचा अर्थ काय? अधिकाऱ्यामध्ये फलामध्ये स्वरूपामध्ये कर्म आणि ज्ञानाचा भेद असल्यामुळे समसमुच्चय तुम्हाला मानता येणार नाही, क्रमसमुच्चय स्वीकारला पाहिजे. आणि तो म्हटलं आम्ही ते 4 दृष्टांत दिले, पक्षाचा, रामेश्वर सेतुदर्शनाचा, त्या जलसिंचनाचा आणि वेदपाठक ब्राह्मणाचा. याचं काय? तर त्या दृष्टांताने सुद्धा समसमुच्चयवाद सिद्ध होत नाही. कसा ते सांगतील, त्याचा विचार उद्या. तर पहिले 2 दृष्टांत पक्षीफळाचा आणि रामेश्वर सेतुदर्शनाचा या 2 दृष्टांताने समसमुच्चयवाद कसा सिद्ध होत नाही हे एकूण 50 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगतात. आणि जलसिंचनाचा आणि बटू ब्राह्मण वेदपाठकाचा हे ह्या 2 दृष्टांतांना देखील आपला समसमुच्चयवाद कसा सिद्ध होत नाही हे 50 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगतात. या 4 दृष्टांताचं खंडन करण्याकरता हे 2 परिच्छेद पुढे येतात. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.